तुला क्षणोक्षणी रोखू रोजची खिडकीतून डोकावून पाहतो तुला क्षणोक्षणी तू रोखू रोजची स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. त्यानंतर आपल्याला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्ही आज डेमोचा जो व्हिडिओ बघितला आहे तशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ इथे क्रिएट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला फक्त बीटमार्कची गरज आहे, शेकी बीटची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला इथं फक्त बीटमार्क दिलेले आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क ओपन करून घ्यायचा आहे. तर ओपन करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय. आता याला आपण क्रिएट करायला सुरुवात करूया. तर सगळ्यात स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओचं मटेरियल दिलेलं आहे. आता मटेरियलमधील डेमोचा एक इमेज कोणताही तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर सिलेक्ट करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावर एकदा क्लिक करायचं आहे. म्हणजेच आपला इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन करून याची जी साईज आहे ती अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहे. आता सेट करून घेतल्यानंतर या इमेजची लेंथ आहे ती आपल्याला 10.18 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची आहे. आणि वाढवून घेतल्यानंतर ही आपल्याला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडलाच म्हणजे सगळ्यात खाली आपल्याला अशा प्रकारे घेऊन यायचं आहे. आता घेऊन आल्यानंतर सिम्पली बघू शकता इमेज लेअरला अशा प्रकारे लुक येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचं, इमेज लेअर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बेंडिंग आणि ऑपेसिटीवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर याची ऑपेसिटी आपण 40पर्यंत ठेवून घ्यायची आहे. 40पर्यंत ठेवून घेतल्यानंतर परत एकदा इमेज लेअरला सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे आणि सर्क्युलेशन वायब्लन्स हा एक इफेक्ट तुम्हाला मिळून येईल. तो तुम्हाला इथं सर्च करून इथं आपल्याला काय करायचं आहे की स्टार्ट सेटिंगवर क्लिक करून इथं आपल्याला तो ॲडजस्ट करून अशा प्रकारे त्याचं इफेक्ट आहे ते अशा प्रकारे कमी करून तुम्ही इथं सर्क्युलेशन लावू शकता. तर सर्क्युलेशन लागल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला इफेक्ट दिसून येणार आहे. आता लेअरमध्ये तुम्ही स्टार्टिंगला एक इमेज बघू शकताय. तो इथं क्रिएट करण्यासाठी काय करायचं आहे की स्टार्टिंगला तुम्हाला ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3 आणि ग्रुप 4 अशा प्रकारे 4 लेअर दिलेले आहेत. आता या 4ही लेअरमध्ये इमेज ॲड करण्यासाठी लेअरवर क्लिक करायचं आहे, एडिट लेअरवर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. तर अशा प्रकारे आपण लेअरच्या 4 भाग केलेले आहेत म्हणजे ग्रुपच्या. त्यामध्ये एक 3rd नंबरला तुम्हाला ग्रुप दिसतोय. त्या ग्रुपमध्ये क्लिक करून एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे. आता एडिट ग्रुपवर क्लिक केल्यानंतर परत एकदा एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे आणि सर्कल 1 आणि इमेज PNG तुम्हाला दिसून येते. सिम्पली आपली PNG तर डिलीट करायची आहे म्हणजेच इथं कट करायचे आहे. त्यानंतर आपल्याला मेन प्रोजेक्टला म्हणजे तुम्ही तुमच्या व्हिडिओ इथं ॲड करू शकता. आता अशा प्रकारे मी हा इमेज घेतला आणि याची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घेतली. तर वाढवून घेतलेला इमेज आहे तो इथं आपल्याला खाली घेऊन यायचं सर्कलच्या खाली. तर सर्कलच्या खाली घेऊन आल्यानंतर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे ॲडजस्ट करून इथं आपल्याला तो इमेज सेट करायचा आहे. म्हणजे तिथून आपल्याला 1, 2, 3 वेळा बॅक निघायचा आहे. म्हणजेच बघू शकता इथला इमेज आहे तो आपला चेंज झालेला आहे. तर अशाच प्रकारे प्रत्येक इमेज आता 2nd नंबरचा आहे आपण अशा प्रकारे चेंज करूया. त्यासाठी ग्रुप 2ची लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर परत या 3rd ग्रुपच्या मध्ये एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. परत एकदा आपल्याला इथं 3rd नंबरला एडिट ग्रुपला जायचं आहे. आता इथं बघू शकता इथं आपण तसंच करायचं आहे. इथून इमेज आहे तो इथं आपल्याला डिलीट करायचा आहे. त्यानंतर प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तो आपल्याला एक इमेज ॲड करून इथं बघू शकता याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून इथं आपल्याला काय करायचं आहे बॅकग्राऊंडला म्हणजेच सर्कलच्या खाली घेऊन आल्यानंतर इथं बघू शकता साईज कमी जास्त करून तुम्ही या सर्कलमध्ये इमेज आहे तो अशा प्रकारे बसवू शकता. तर बसवल्यानंतर परत एकदा 3 वेळा इथून बॅक निघायचं आहे आणि 2nd नंबरचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. तर अशाच प्रकारे 4ही इमेज लेअरचे तुम्ही अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन म्हणजेच ॲनिमेशन करून घ्यायचं आहे. आणि घेतल्यानंतर तुम्ही बघू शकताय की अशा प्रकारे 10.18 सेकंदाच्या
बीटमार्कपर्यंत यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे की आपण स्टार्टिंगचे हे चारही लेअर तुम्हाला मी सांगितलेत की कशा करायच्यात. त्या झाल्यानंतर इथं आपल्याला 10.18 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसची नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील एक एक इमेज आपण इथं आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे. आता बघू शकता की इथं आपल्याला पहिला इमेज ॲड करून घेतल्यानंतर सेकंड नंबरचा इमेज ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर थर्ड नंबरचा इमेज ॲड करून घेतल्यानंतर फोर्थ नंबरचा इमेज लेअर ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे 4 इमेज लेअर ॲड करून घेतल्यानंतर आता प्रत्येक इमेज तुम्ही बघू शकता की फुल स्क्रीन नाही. त्यासाठी इमेज लेअरला क्लिक करून वरती 3 डॉटवर जाऊन इथं आपल्याला फिल कंपोजिशन एरियावर एकदा क्लिक करायचं आहे. म्हणजेच आपली जी इमेज आहे ती इथं फुल स्क्रीन करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे बघू शकता प्रत्येक इमेज फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर इथं आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आपली जी इमेज आहे अशा प्रकारे जी इमेज बघू शकताय ती लॉंग प्रेस करून इथं आपल्याला काय करायचं आहे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. म्हणजे आपल्या ज्या PNGची आणि लिरिक्सची जी लेअर आहेत त्याच्या बॅकग्राऊंडला अशा प्रकारे घेऊन यायचे आहेत. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर अशाच प्रकारे प्रत्येक इमेज लेअर आहे ते आपल्याला अशाच प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. थर्ड नंबरची इमेज लेअर अशाच प्रकारे इथं आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहे. त्यानंतर फिफ्थ नंबरची इमेज लेअर अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घ्यायचे. त्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला म्हणजे 10.18 सेकंदाच्या बीटमार्कला यायचं आहे. त्यानंतर खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इंकचा 2 सेकंदाचा एक व्हिडिओ दिलेला आहे तो सिम्पली इथं अप्लाय करून घ्यायचा म्हणजेच ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर इमेज लेअरला क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर लाईटनमध्ये जाऊन इथं आपल्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. आता बघू शकता इथं तुम्हाला ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. आता इथून आपल्याला काय करायचं आहे ही लेअर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. आता कॉपी लेअर करून घेतल्यानंतर इथं काय करायचं आहे की आपल्याला 10.18 पासून चालू होणाऱ्या म्हणजेच 13.11ला एकदा पेस्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर 15.17 18.5 अशा प्रकारे चारही बीटमार्कला ही जी आपला ॲनिमेशन व्हिडिओ इथं आपल्याला अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे. याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं की तुम्ही तुमचा स्वतःचा इथं लोगो तुम्ही ॲड करू शकता आणि इथं देऊ शकता. तर सिम्पली आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.